नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी चारपट फुलून तयार होणारे पोह्यांचे पापड। बघू शकता तुम्ही, अगदी आपला पापड चारपट असा फुलून तयार झालेला आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि 100% हा पापड खुसखुशीत असा बनून तयार होते आणि तेलकट वगैरे अजिबात होत नाही। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी पोहे घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी पातळ जे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहे। तुम्ही याच ठिकाणी जे आपण रेग्युलर पोहे असतात ते सुद्धा घेऊ शकता। इथे मी हे जे पोहे आहे छान असे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे। तुम्ही याच ठिकाणी कढईमध्ये हलकेसे गरम सुद्धा करू शकता। गरम केल्यामुळे मिक्सरला आपल्या पटकन असे पोह्यांची पावडर बनवून तयार होते। उन्हामध्ये वाळवल्यामुळे मस्त असे माझे पोहे कुरकुरीत असे आहे, त्यामुळे मी इथे भाजून वगैरे घेणार नाही। त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून छान असे मिक्सरला दळून घ्यायचे आहे, छान अशी पावडर करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी मिक्सरला हे छान असं फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर चाळणीने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व पोहे मिक्सरला दळून घेणार आहे आणि गाळणीने गाळून घेणार आहे। तुम्हाला आता इथे जितके पोहे पापड बनवायचे असतील तुम्ही तितके इथे पोहे घेऊ शकता। मी इथे पावशेर असे पोहे घेतलेले आहे। पोह्यांचं काही माप वगैरे काही नाही, फक्त आपल्याला हे जे पीठ आहे पोह्यांचं ते मोजून घ्यायचं असते पाणी घेण्यासाठी। इथे माझ्या गच्च अशा भरून 2 वाट्या पोह्यांचं पीठ भरलेलं आहे। बरोबर आपल्याला याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे। तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीने सर्व मेजरमेंट मोजून घेऊ शकता। इथे आता आपलं 2 वाट्या पीठ आपण बाजूला ठेवून घेऊ। त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने पाऊण चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे। त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे तीळ घेतलेले आहे। पापड खार जो आहे तो यापेक्षा जास्त आपल्याला पापडामध्ये टाकायचा नाही, नाहीतर आपले जे पापड आहे त्यांना तडे जाऊ शकतात आणि खूप जास्त असे लाल होतात। त्यासाठी व्यवस्थित असा अर्धा चमचाच मी इथे घेतलेला आहे। तुम्ही जर 4 वाट्यांचं जर पोहे पापड बनवायचे असतील तर तुम्ही 1 चमचा भरून पापड खार घेऊ शकता। तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर 2 वाट्या पाणी मी इथे छान असं गरम करून घेतलेलं आहे, कळकळीत गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी पाव वाटी पाणी मी इथे वर टाकलेलं आहे, कारण की उकळता उकळता थोडंसं पाणी यामधलं आटू शकते। त्यानंतर जे आपण तीळ, मीठ आणि पापड खार घेतलेला होता तो उकळीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि जे पीठ आपण ठेवलेलं होतं बाजूला ते सुद्धा यावर घालून घ्यायचं आहे। छान अशी आपल्याला इथे लाटण्याने याला असे छिद्र करून घ्यायचे आहे। यावर मस्त असं पाणी येते। 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर बघू शकता आपल्या पिठावर छान असं पाणी आलेलं आहे। इथे मी लाटण्याने छान अशी खिची घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी जर तुमच्याकडे चमच्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, उचटणीने। इथे आता मात्र आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी आपली खिची तयार झालेली आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवून अगदी लो गॅसवर 10 मिनिटं छान असं पीठ वाफवून घ्यायचं आहे।
10 मिनिटांनंतर आपलं जे हे पीठ आहे छान असं वाफवलेलं आहे. थंड्या पाण्याचा हात घ्यायचा आणि हाताने अशी गोळी करून बघायची. पीठ आपल्याला छान असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पीठ आपलं इथे छान असं बनून तयार झालेलं आहे पापडासाठी. त्यानंतर इथे मी कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे, पिळून घ्यायचा आहे चांगला आणि त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे सर्व यावर घालून मस्त असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे प्लास्टिकची जी पिशवी येते ते सुद्धा घेऊ शकता. पीठ इथे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पापडांना जे कळांनी जे पापड उलतात ते यामुळे अजिबात उलत नाही. पीठ जर छान मळलं तर पापड सुद्धा छान असे लाटल्या जातात. अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असे लिंबाइतके मी याचे गोळे तयार करून घेणार आहे. पीठ जे आहे आपल्याला असं पातेलीमध्ये किंवा डब्यामध्ये झाकूनच ठेवायचं आहे. पूर्ण पापड होईपर्यंत. थोडंसं मी इथे तेल घेतलेलं आहे. तेलाचा आपल्याला इथे अगदी कमी वापर करायचा आहे. एकदा तेल लावलं की परत-परत आपल्याला इथे तेल लावायचं नाही. छान असे गोळे बनवून मी इथे तयार करून घेणार आहे. तुम्हाला इथे जितका छोटा-मोठा पापड बनवायचा असेल, तितके तुम्ही इथे गोळे बनवून तयार करून घेऊ शकता. इथे मी आता हे जे पीठ आहे बाजूला झाकून ठेवणार आहे. त्यानंतर इथे मी पुरी प्रेस मशीन घेतलेली आहे. त्यावर मी इथे पापड दाबून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी लाटण्याने आणि पोळपाटाने सुद्धा पापड लाटून घेऊ शकता. असे प्लास्टिकवर लाटून घ्यायचे पापड छान असे बनून तयार होतात. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा पापड बनून तयार झालेला आहे. अजिबात पापडाच्या कडा वगैरे उरलेला नाही. पीठ जर आपण छान बनवलं तर पापडाच्या कडा अजिबात उरत नाही. इथे मी घरातच हे पापड सुकवून घेणार आहे. या पापडांना उन्हाची वगैरे अजिबात गरज पडत नाही. पंख्याच्या हवेखालीच हे पापड छान असे सुकतात. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व पापड बनवून तयार करून घेणार आहे. किंवा तुम्ही 1 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये सुद्धा हे पापड वाळवून घेऊ शकता. एका साइडनी पापड सुकले की लगेचच दुसऱ्या साइडनी पलटून घ्यायचे आहे. इथे मी आता हे सर्व पापड छान असे वाळवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपले पापड मस्त असे वाळलेले आहे आणि कळा वगैरे अजिबात उरलेल्या नाही. मस्त असे आपल्या पापडांमध्ये तीळ दिसतायत आणि पांढरे शुभ्र असे पापड बनून तयार झालेले आहे. लाल वगैरे पापड अजिबात झालेले नाही. आता मी तुम्हाला इथे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे खुसखुशीत आपले पापड आणि कढईभर पापड फुललेला आहे आणि तितकेच मस्त पांढरे शुभ्र हा पापड झालेला आहे. बघू शकता तुम्ही आपल्या पापडाची साईज बघू शकता मस्त असे चारपट पापड झालेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.